महामार्ग बाधित शेतकरी आहे. सारोडिनेर या शिवारात माझी शेती बाधित होत आहे. यामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मूल्यांकन काढलेलं आहे सरकारने. प्रशासनानं ज्यावेळेस आम्हाला नोटीस दिली त्यावेळेस फक्त बाधित क्षेत्र आणि त्यावरती किती मावेजे येणार आहे तेवढीच माहिती होती. तर आम्हाला भूसंपादनाची पूर्ण नोटीस जी आहे, बपत्रक जे आहे ते दिलं नाही. ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पुढची वाटचाल करत आहेत आणि याला आम्ही हरकती नोंदवल्या, आक्षेप नोंदवले, तर याचा कुठलाही म्हणजे हरकती निकाली न काढता त्यांनी समोरची प्रोसिजर केली आणि डायरेक्ट जमिनीचे ताबा सोडण्याच्या नोटिसा त्यांनी आम्हाला पाठवल्या. तर ह्या सुद्धा आम्ही आक्षेप घेऊन हरकती नोंदवल्या, त्या पण ग्राह्य धरल्या नाही. जिल्हा मूल्यांकन समितीचा अहवाल त्यांना मागितला लेखी. परत संयुक्त मोजणी झाली त्यावरती आमची मागणी हीच आहे की रास्त भाव आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमच्या ज्या काही गोष्टी त्यांनी आता 2015 याच्यामध्ये 2015ची फेर केलेली म्हणजे विहीर आहे, तर ती सुद्धा घेतलेली नाही याच्यामध्ये. म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी त्यांनी मूल्यांकनात घेतलेल्या आहेत आणि तसंच चुकीचं मूल्यांकन आम्हाला देऊन नोटीस दिलेल्या आहेत. याचा मी जाहीर निषेध करतो आणि जे आता 5 तारखेला जे आत्मदहनाचा इशारा आहे त्याच्यामध्ये मीच नाही, माझं पूर्ण कुटुंब आता भूमिहीन होत आहे. त्यामुळे मला अत्यंत आगतिक झालेला आहे मी. त्यामुळे मी आत्मदहन करणार म्हणजे करणार, हाच इशारा या निमित्ताने देतो. दीपक दवंडे, सारवडी नेर शिवारातला बाधित शेतकरी.